राज्यामध्ये उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि यातच आता सध्या जर बघायला गेलं तर हिंगोलीचा पारा जो आहे तो सध्या पावणे 2 वाजलेले आहेत. मात्र या पावणे 2च्या टायमाला देखील 41-42चा पारा झालेला सध्या आहे. आणि या पाऱ्यामध्ये देखील आपण अनुभवतोय एका शेतकऱ्याच्या शेतामधील जे आहे ते शेतकऱ्यांनी आपल्या म्हशीसाठी स्विमिंग पूल बनवलेला आहे आणि त्या स्विमिंग पूलामध्ये छानशा या म्हशी या ठिकाणी आपल्याला पोहताना दिसत आहेत. काय आहे नेमकं या शेतकऱ्याचं गणित त्या शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊ. मात्र सध्या जर बघायला गेलं तर कशा स्थितीत या ठिकाणी ज्या म्हशी आहेत आणि हा शावर देखील या ठिकाणी कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी लावलेला आहे आपण बघू शकताय. आणि छान पद्धतीने उन्हाचा तीव्रता आहे, मात्र उन्हाच्या तीव्रतेमध्ये देखील छान सुख या ठिकाणी या म्हशी घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण स्वतः शेतकऱ्याकडे जाणार आहोत. आपण सध्या शेतकरी आपल्या सोबत आहेत. मला सांगा, आपण हा जो स्विमिंग पूल बनवलेला आहे याच्या मागचा काय उद्देश होता? आता स्विमिंग पूल बनवणं शेतकऱ्यांना आणि विशेष म्हणजे जनावरांसाठी बनवणं हे फक्त प्रेमाखातरच करू शकते. मला वाटतं आमच्या संत महात्म्यांनी सुद्धा साध्या कुत्र्यावर, गाढवावर, आमच्या नामदेव महाराजांनी कुत्र्याला सुद्धा पुरणपोळी आणि तुपाची वाटी खावली. आम्ही तर नुसतं आमच्या म्हशींना एक उन्हाळ्याच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी पाण्याचा फॉगर्स किंवा शेततळं बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांना उन्हाचा त्रास कमी होण्यासाठी आम्ही आमच्या परीनं प्रयत्न केलेत. हे विशेष आहे. हे फक्त आमच्या लहान्या भावाच्या प्रेमाखातरच आम्ही केलो आणि योगायोगानं आमची पुढची पिढीसुद्धा या प्रोग्रामला चांगल्यापैकी टिकून ठेवते. हे आमचं सौभाग्य म्हणायला काही हरकत नाही. मला सांगा, आपण किती म्हशी आता सध्या याच्यामध्ये आहेत आणि सुरुवात कशा पद्धतीने आपण केलेली होती? आता सुरुवात तर आम्ही आमच्या लहान्या भावाला फक्त एक वडराकडची म्हैस घेऊन दिलेली होती आणि एका म्हशीपासून त्या भावाने आमच्या जो दिवंगत झालेला आहे त्यांनी या म्हणजे त्याचं नाव बाजीराव सुद्धा आम्हाला घ्यायला एक प्रख्यात दुग्ध व्यावसायिक म्हणून त्यांनी या नाव लौकिक केलं आणि एका म्हशीपासून 100 ते 150 म्हशीचा गोठा केला. आणि विशेष म्हणजे आम्ही 100 एकरच्या आसपास जमीनसुद्धा आम्हाला ईश्वरानं दिली, म्हणा की आमच्या कष्टानं दिली. ईश्वर म्हणल्यापेक्षा आमच्या कष्टाच्या मनगटावर कमवल्या गेली आणि त्याच्यात आम्ही समाधानी आहेत. विशेष म्हणजे आमची पुढची पिढीसुद्धा समाधानात जगते आणि आमची 3री 4थी पिढीसुद्धा या धंद्यात टिकून आहे. मला सांगा, आता हिंगोलीमध्ये 42 तापमान आहे, मात्र या 42च्या तापमानामध्ये देखील या म्हशीला आता सध्या स्वर्गसुख मिळत आहे आणि तुम्ही यामध्ये समाधानी आहात. यामुळे दुधामध्ये कितीसा बदल झालेला, कितीसा फरक पडतोय? विशेष म्हणजे टेम्परेचरमध्ये माणसाला सुद्धा प्राण असा लाही करतोय. म्हातारी माणसं घाबरून जातात. जनावरं, पक्षी, प्राणी हे तर मुख्य प्राणी असतात, परंतु यांच्या सुद्धा जीवाची काळजी जर घेतली आपण किंवा यांच्यावर प्रेम केलं तर ही माणसाला आयुष्यात कधीच कमी पडू देणार नाहीत आणि नक्कीच आपल्याला त्यांचा आत्मा किंवा त्यांचा जीव आपल्याला त्याची दुआ देईल आणि आपल्या आयुष्यात त्याच्यामुळं नक्कीच भरभराट होत राहील. याच्यात काही माझी दुमत नाही आहे. आणि हेच विरुद्ध वाक्य शोधून आम्ही हा स्विमिंग पूल तयार केलेला आहे आणि हा एवढं हिंमत करणं, एवढं तरी मला वाटतंय आमच्या शेतकऱ्याला सरी शक्य नव्हतं, परंतु कुठून तरी प्रेमाखातर, प्रेम हे दिवानं असते असं म्हणतात, त्या हिशोबाने आम्ही प्रेमाखातर हे बनवलं आहे आणि रेग्युलर बऱ्याच दिवसापासून हे चालू आहे. आणि उन्हाळ्याचा त्रास याच्यामुळं आमच्या जनावरांचा खूप कमी होतो. याच्यामुळं विशेष फायदा म्हणजे आमच्या जनावरांचं जे ऑवर्शन होत होतं हे एकदम नगण्य झालेलं आहे. एकदम कमी पर्सेंटेज म्हणजे 0% जो झालेला आहे. तर उन्हाळ्यात या लहान लहान पारड्यांना, वासरांना खूप त्रास व्हायचा आणि जनावरांचं ऑवर्शन व्हायचं आणि लाखोचं नुकसान होऊन जात होतं. ते सुद्धा त्यांना थांबलेलं आहे. निश्चितच आपण बघायला गेलं तर एका म्हशीपासून ही सुरुवात झालेली आहे आणि आज जर बघायला गेलं तर 70-80 म्हशी या ठिकाणी शेतकऱ्यांनी आता जोपासलेल्या आहेत आणि तब्बल 100 एकर शेती देखील या म्हशीच्या बळावर केल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.